हा एवढाच मात्र की त्याला मराठी निदान कळलं पाहिजे. बोलता येतंय की नाही ही नंतरची गोष्ट झाली, पण कळायला तर नक्कीच पाहिजे. जर आपण महाराष्ट्रात राहत असेल तर एक बरं केलं की यांनी मला सांगितलं मनोगत व्यक्त करायला. आणि भाषण द्यायला सांगितलं असतं तर मला नसतं जमलं. निधीजींनी इतकं सुंदर भाषण केलेलं आहे. त्यांनी अतिशय सुंदररित्या मराठीचे अत्यंत मोलाचे शब्द त्यांनी निवडलेले आहेत आणि ते शब्द निवडून त्यांनी त्यांचं भाषण इथे तुमच्यासमोर सादर केलं. अतिशय सुंदररित्या सादर केलं. त्याची दाद मी सर्वप्रथम देतो आणि त्यानंतर दाद देतो निधीजींची की त्यांनी हा उपक्रम केला आणि सुरुवात मात्र हिंदीने केली. त्याच्या पहिल्या दिवशी माझी मुलगी आली इथे. तिने सगळे फोटोज पाहिले आणि तिने त्यांना एकच प्रश्न विचारला की माझ्या वडिलांचा फोटो का नाही आहे इथे. ते भरपूर वर्ष आहेत इथे कामाला. तर त्यांनी म्हटलं नाही आपण लावू. तर त्यांच्या डोक्यात कुठेतरी ती गोष्ट एक आली आणि ती म्हणाले नाही नाही आपल्याला मराठीसाठी पण काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांनी अतिशय महत्वाच्या व्यक्तींना एकत्र आणलं. त्यातले एक म्हणजे आपले कामत साहेब जे इथे उपस्थित आहेत. नेहा कामत जे इथे बसलेले आहेत त्यांचे हे वडील. कामत फोटो फ्लॅश नावाच्या अतिशय महत्वाची संस्था असं मी म्हणू शकेन की ज्याच्यात 95% पेक्षा जास्त मुंबईत चित्रपट, मग हिंदी असो मराठी असो मग ते कुठल्याही भाषेचे, गुजराती असो, जे मुंबईत चित्रपट बनतात त्या चित्रपटांच्या स्टिल्स काढण्याकरता, स्थिर चित्र काढण्याकरता एखाद्या संस्थेला बोलवलं जातं. तर कामत साहेबांचे वडील त्यांनी कामत फोटो फ्लॅश नावाची संस्था सुरू केली. संस्था म्हणे ना, लक्षात घ्या, कारण ही संस्था आहे माझ्या मते. ही एक फक्त कार्य किंवा काम नाही आहे, ही संस्था आहे. ती तुम्ही चालू ठेवलेली आहे. तुमच्या मुलींनी आज ती चालू ठेवलेली आहे. ती अशीच पुढे जाणार आहे.